माफी तर मागायचं आहे त्यांची, पण कशी मागू? दी 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 ऐक ना, आजची मॅच इतकी सॉलिड झाली ना. ट्रायल मॅच होती पण त्यात मी एक विकेट घेतली. बाउंड्री लाईनला उभं राहून जो काही कॅच पकडलाय ना मी, आमचे सर खूप खुश होते. दी काय झालंय? अगं लक्ष कुठे तुझं? एवढं सांगते मी, तू काहीच रिॲक्ट करत नाहीयेस. 12 का वाजलेत तोंडावर? काही नाही ग, रोज काही ना काहीतरी होतच असतं ना आपल्या आयुष्यात. निकू, तुझे खूप मित्र मैत्रिणी असतील ना? आणि तुमच्यात ते थँक्यू सॉरी हे सगळं चालत असेलच. हो, 24/7 हेच सुरू असतं. मग समज तुझ्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला तुला सॉरी बोलायचं असेल, पण तू भेटू नाही शकत आणि तू फोन पण नाही करू शकत, मग अशा वेळी तुम्ही काय करता? काय ग? अगं नेहमी आम्ही प्रॉब्लेम सांगायचे आणि तू सोल्युशन द्यायचे, असं असतं ना. मग हा स्विच कसा झालाय? निकू प्लीज प्लीज सांग ना. सिंपल आहे ग. माझ्या फ्रेंडची आई सांगते, आपल्याला जर एखादी गोष्ट करता येत नसेल तर तिचं मुंदीर मामाच्या कानात सांगायची. तो ती गणपती बाप्पा पर्यंत पोहोचवतो आणि आपलं काम होऊन जातं. सिंपल. निकू थँक्यू थँक्यू थँक्यू, कसली सॉलिड आयडिया दिलीस ग. थँक्यू. कपड्यांच्या गाड्या घाल आणि कपड्यात ठेव, मी आलेच. दीप, तिला काय झालं? वहिनी आलेच ग मी. हा, यावेळी कुठे बाहेर गेली ही? बघायलाच पाहिजे. चीयर्स. भी नया काम चालू किया है. काय म्हणतो? बहुत पैसा आएगा म्हणून तर ट्रीट देतोय. तर तू बघ फक्त. सलील, वाईप किलर आला. ठीक आहे. काय काय रे? पार्टी वगैरे देतोयस, पैसे कुठून आले? माझ्याकडे तर नाही मागितलं. तुला बोललो ना, नवीन काम चालू केलं. असं काय काम करतोयस रे जी केल्या केल्या तुला लगेच पैसे मिळतात? तुला काय एवढं डीप घुसायचंय रे? तेव्हा मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच एवढे पैसे मिळत असतील तर सेव्ह कर ना. काय हे काय, तू अजून इथेच मार्केटात गेला नाही? कसा जाईल? मला बोलल्याशिवाय दिवस जात नाही ना त्याचा. मग इथेच त्यासाठीच थांबलाय तो. नीलू, मी तुला बोललो होतो ना की मी एक नवीन काम चालू केलंय. मग सारखं त्यावरनं मला टोकतोय हा. मी काय क्राईम करतोय? हा, मला इंटरोगेट का करतो हा? तुला का डोकं घालायचं प्रत्येक गोष्टीत ब्रो? हा, मी माझ्या मनाने चांगलं नाही करू शकत ग काही? हे बघ, मी फक्त एवढंच सांगतोय की पैसे उधळू नकोस. का सांगतोयस तू त्याला? तू काय बघता घेतलायस का प्रत्येक वेळेस त्याला समजावण्याचा, टोचून बोलायचा? अगं आई, आणि हे बघ, अरे तू बिझनेस करतोय, मोठा विचार. तुझ्यासारखं नाही. नोकरी करायची, छोटा विचार करायचा. तू त्याचं बघून घे, तू तुझं बघ. जा, जे सांगितलं ना काम ते कर. जा. काय करायचं या पोराचं? नीलू, नीलू तू अकेली है जो मेरे को सपोर्ट करती है रे. आता तू बघ, मी असं काम करतो ना, तुला एकदम अभिमान वाटेल. अरे हो, मला माहिती, माझा विश्वास आहे तुझ्यावर. कोणी नसलं ना तरी मी कायम तुझ्या पाठीशी राहणार बघ. बरं, माझं एक काम करशील? हे घे. मी हे खाते का? माझ्याकडे आता एवढंच आहे, मी नाही पैसे देऊ शकत. मला पैसे नको तुझे. मग मला ना एक माहिती हवी, ती काढशील? हे बघ, दरवर्षी आहे ना महाशिवरात्रीला आपल्या एरियामध्ये महादेवाची पालखी येते आणि कुठल्या तरी एकाच आईला त्या पालखीच्या पूजेचा मान मिळतो. आता यावर्षी तो मान आपल्याच आईला नाहीये मला माहिती. मग नेमकं कुठल्याच आईला मिळालाय ह्याची जरा माहिती काढ ना. हे काम आहे. असं काय करतो? हे बघ, मी बिस्किट आणले, तुला केक करून खायला घालते. हा,
तेवढं करणं माझं काम. ठीक आहे.